टाकळीभान येथील अतिक्रमण काढताना सरसकट काढावे. संविधान ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा जीवन यात्रा संपविण्याचा इशारा. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील संविधान ग्रुपच्या वतीने गट नंबर 250/1 मधील सर्व अतिक्रमण काढण्याची मागणी केली असता ठरावी अतिक्रमण काढण्यात येत असल्याने प्रशासनाने सरसकट अतिक्रमण काढण्याची भूमिका घ्यावी. बस स्थानकाची मोकळी जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी मिळावी. या मागणीसाठी सोमवार 7 ऑक्टोबर रोजी तलाठी कार्यालयासमोर संविधान ग्रुपच्या वतीने उपोषण सुरू केले आहे. आमरण उपोषणाचा दुसरा दिवस सुरू होऊन प्रशासनाने अद्याप उपोषणार्थींची दखल घेतली नाही. प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही तर विष प्राशन करून जीवनयात्रा संपवून टाकण्याचा इशारा शंकर रन्नवरे, सुंदर रन्नवरे यांच्यासह संविधान ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. SRB न्यूज साठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर. कशासाठी बसला आपण? आम्ही महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी बसलो आहोत. कारण गेल्या काही दिवसापासून बस स्टँडची जागा खालीच ठेवली आहे. त्या बस स्टँडच्या जागेवर महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी आम्हाला परमिशन द्यावी. व दुसरा मुद्दा की गावामध्ये 250/1 मध्ये जे अतिक्रमण झालं आहे ते अतिक्रमण सरसकट काढण्याबाबत कुणावरही काही भेदभाव करू नये. जे आत्ता 2 दिवसापूर्वी दलित मुलांनी जे गाळे धरले आहे त्या मुलांवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार झाला नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही इथं बसलो आहोत. कारण जे तुम्हाला अतिक्रमण काढायचं आहे ते सरसकट काढावा. ठराविक अतिक्रमण काढू नये अशी प्रशासनाला विनंती करतो. किती झालं तुम्ही उपोषणाला बसला? आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जर आम्हाला या उपोषणातून योग्य न्याय जर मिळाला नाही तर आम्ही आमची जीवन संपवण्याचाही प्रयत्न करणार आहोत. आम्ही त्याच्यासाठी औषध पण घेऊन आलो आहोत. जर आम्हाला प्रशासनाने योग्य न्याय दिला नाही तर आम्ही आमचं जीवन नेत्र संपवण्याचं काम करणार आहोत. प्रशासनाने काही दखल घेतली की नाही तुमची? प्रशासनाने अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. प्रशासनाने कुणी आलंही पण नाही, कुणी विचारलं पण नाही. आज दुसरा दिवस आहे. कुठले डॉक्टर पण इथं चौकशीला आलेले नाही, कुणाचं चेकअपही केलेलं नाही. आणि जर आज आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही आज आमचं जीवन संपवणं हे 100% खरं आहे. काय त्या बाटल्यामध्ये? या बाटलीत पेट्रोल हे औषध आणलं ते. कसलं औषध आहे? विषारी औषध आहे. शासनाला तुमचं काय मत आहे? मागणी काय आहे? प्रशासनाला आमचं काही म्हणणं नाही, पण प्रशासन सर्व जातीवादी प्रशासन आहे. दलित कुठलेही कामं केले जात नाही. दलित समाजात कुठलेही कामं करीत नाही प्रशासन. त्या गावातले सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक कुठल्याही प्रकारचे काम करत नाही दलित समाजाचे. त्यांना जर आम्हाला न्याय द्यायचं नसेल तर त्यांनी सरळ टाकळीभान ग्रामपंचायत ही दलित घोषित करावं. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.